नमस्कार, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार याच्यावरील PYQ घेणार आहोत मित्रांनो. हे मागील वर्षाचे जे आलेले प्रश्न आहेत किंवा जे येऊ शकतात असे प्रश्न मी आता इथं घेतलेले आहेत मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे, सर्वनाम म्हणजेच काय? ये ये आहे नामाचे विशेषण. बी नामाऐवजी वापरले जाणारे शब्द. क्रियेला दर्शविणारा शब्द. डी आहे काळ दर्शविणारा शब्द. तर सर्वनाम म्हणजेच काय? सर्वनाम म्हणजेच नामाऐवजी वापरले जाणारा शब्द, त्याला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजेच नामाऐवजी वापरले जाणारा शब्द, त्याला सर्वनाम म्हणतात. तर नामाचे विशेषण सर्वनाम म्हणजेच नामाऐवजी वापरले जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. मित्रांनो, एकूण 50 प्रश्न आहेत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि तुम्ही जर सर्वनाम हा चॅप्टर व्यवस्थित कोणत्याही बुकमधून वाचले असेल किंवा व्हिडिओ बघून पूर्ण केले असेल, तर हे तुम्ही MCQ जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला एक्झाम मध्ये काही अडचण होणार नाही. तर क्रियेला दर्शविणारा शब्द म्हणजेच क्रियापद असतो आणि काळ दर्शविणारा शब्द म्हणजेच तोही क्रियापदच असतो. तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? ए आहे राम, बी आहे पुस्तक, तो आहे सी आहे तो, आणि डी आहे शाळा. तर आपल्याला सर्वनाम कोणता शब्द आहे हा विचारलाय म्हणतो. तर सर्वनाम म्हणजेच काय? सर्वनाम म्हणजेच नामाऐवजी वापरले जाणारा शब्द, त्याला सर्वनाम म्हणतात. म्हणजेच सर्वनाम म्हणजेच नामाची पुनरावृत्ती टाळणे. तर इथं मित्रांनो सर्वनाम कोणता आहे? तो आहे. तो, कारण की आपण राम, उदाहरणार्थ राम गाणे गातो, तर तो गाणे गातो म्हणजेच रामाच्या जागी आपण तो शब्द वापरतो मित्रांनो. तर सर्वनाम नामाऐवजी वापरले जाणारा शब्द, त्याला सर्वनाम म्हणतात. आणि राम काय आहे? राम हा नाम आहे, पुस्तक पण राम आहे, शाळा ही नाम आहे. तर सर्वनाम, खालीलपैकी सर्वनाम कोणता आहे? तो आहे. मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तिसरा प्रश्न आहे, मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पहिला आहे दर्शक सर्वनाम, दुसरा आहे संबंधी सर्वनाम, आणि तिसरा आहे पुरुषवाचक सर्वनाम, आणि चौथा आहे प्रश्नवाचक सर्वनाम. तर मित्रांनो, सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. कोणकोणते? पुरुषवाचक सर्वनाम, संबंधीवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम, सामान्यवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. सामान्यवाचक सर्वनामांनाच अनिश्चित सर्वनाम पण म्हणतात. तर मग दर्शकवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? मी हे दर्शकवाचक सर्वनाम कोणते आहेत? दर्शकवाचक सर्वनाम म्हणजेच दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्याकरिता जे वापरलेले शब्द असतात, त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. जे दूरची वस्तू दाखवण्याकरिता कोणकोणते? हा, ही, हे जवळच्या वस्तू दाखवण्याकरिता वापरतात, आणि दूरची वस्तू दाखवण्याकरिता तो, ती, ते हे शब्द वापरतात. आणि संबंधीवाचक सर्वनाम जो, जी, जे हे आहेत मित्रांनो. आणि पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय असते? बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनाम वापरतात, म्हणजे स्वतःसाठी जे सर्वनाम वापरतात, त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता त्याच्या दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो, त्याला द्वितीय वाचक सर्वनाम म्हणतात. आणि तृतीय वाचक सर्वनाम दुसऱ्यासाठी न वापरता तिसऱ्यासाठी वापरतो, त्याला तृतीयवाचक सर्वनाम म्हणतात मित्रांनो. तर मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? मी हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मित्रांनो, इथं प्रथम, द्वितीय आणि तृतीय हा दिलेला नाही आहे. जर प्रथम, द्वितीय, तृतीय हे जर तुम्हाला इथं दिले असतील, तर मी हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि प्रश्नवाचक सर्वनाम ज्या
जेव्हा आपण प्रश्न विचारतो आणि प्रश्नार्थक चिन्ह असेल तेव्हा आपण प्रश्नार्थकवाचक सर्वनाम म्हणतो मित्रांनो. तर प्रश्नवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? कोण आणि काय आहे. समजला मित्रांनो. सर्वनामाची एकूण प्रकार किती आहेत? 6. कोणकोणते? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, संबंधीवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्यार्थिक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. चौथा प्रश्न आहे, तो, ती, ते ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? पहिला पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शकवाचक सर्वनाम, तिसरा सी आहे प्रश्नकवाचक सर्वनाम आणि डी आहे अनिश्चित सर्वनाम. तर तो, ती, ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितले होतं पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. सर्वनामाची एकूण 6 प्रकार पडतात, पण पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर मित्रांनो, तो, ती, ते आणि दर्शक सर्वनाम म्हणजेच काय? दर्शक सर्वनाम म्हणजे दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्याकरिता जे वापरलेले सर्वनाम असतात मित्रांनो, त्यांना दर्शकवाचक सर्वनाम म्हणतात. तर दूरची वस्तू, जवळची वस्तू दाखवण्याकरिता आपण हा, ही, हे सर्वनाम वापरतो. हा, ही, हे. आणि दूरची वस्तू दाखवण्याकरिता तो, ती, ते हे शब्द वापरतो. मी हे सर्वनाम वापरतो. म्हणून मित्रांनो, तो, ती, ते हे कोणते सर्वनाम आहेत? दर्शकवाचक सर्वनाम. म्हणजे चौथ्याचा उत्तर आहे बी. त्याच्यानंतर मित्रांनो, पाचवा, हा, तो, ती, ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? हा, ती, ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर हा, ती, ते. आता मी तुम्हाला सांगितले होते मित्रांनो, दर्शकवाचक सर्वनाम दूरची वस्तू आणि जवळची वस्तू. तर दूरची वस्तू दाखवण्याकरिता हा, ही, हे आणि दूरची वस्तू दाखवण्याकरिता तो, ती, ते वापरतात आणि जवळची वस्तू दाखवण्याकरिता हा, ही, हे. हा मुलगा आहे असे आपण म्हणतो मित्रांनो. ही मुलगी आहे, हे मुलगी आहे असे आपण म्हणतो. तर हे दर्शकवाचक सर्वनाम आहे. पाचव्याच्या दर्शकवाचक सर्वनाम. 6वा प्रश्न आहे मित्रांनो, जो, जी, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर जो, जी, जे सर्वनामाची एकूण प्रकार किती आहेत? 6. प्रश्नवार्थक सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम आणि संबंधीवाचक सर्वनाम. प्रश्नवार्थक सर्वनाम कोणकोणते आहेत? कोण आणि काय. दर्शकवाचक सर्वनाम कोणते आहेत? हा, ही, हे, जो, जी, जे. आणि संबंधवाचक सर्वनाम कोणते आहेत? जो, जी, जे. तर संबंधवाचक सर्वनाम जो, जी, जे. तर उत्तर आहे मित्रांनो जो, जी, जे. आणि अनिश्चित सर्वनाम कोणकोणते आहेत? जे प्रश्नार्थक सर्वनाम कोण आणि काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, तेच अनिश्चित सर्वनाम आहेत. प्रश्नार्थक सर्वनाम आपण केव्हा म्हणतो? जेव्हा प्रश्नार्थकाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो. जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो तेव्हा आपण त्याला प्रश्नार्थक चिन्ह म्हणतो. आणि जेव्हा अनिश्चित केव्हा म्हणतो? जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नसतो तेव्हा अनिश्चित सर्वनाम म्हणतो. तर कोण आणि काय ही कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत मित्रांनो? कोण आणि काय ही कोणती सर्वनामे आहेत? 7वा प्रश्न आहे, कोण काय ही कोणती सर्वनामे आहेत? तर पहिला ए आहे प्रश्नार्थक सर्वनाम, बी आहे संबंधीवाचक सर्वनाम आणि डी आहे दर्शक सर्वनाम. प्रश्नार्थक वाचक सर्वनाम मित्रांनो कोणकोणते आहेत? कोण आणि काय. कोण आणि काय. तर मित्रांनो प्रश्नार्थवाचक सर्वनाम कोण आणि काय. आणि जर इथं अनिश्चित सर्वनाम असता तर अनिश्चित आणि प्रश्नार्थक वाचक सर्वनाम एकाच ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन पैकी प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम दिले जाणार नाही. कारण की प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम सेम आहेत मित्रांनो. पण प्रश्नार्थवाचक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम कसे ओळखायचे? जेव्हा वाक्याच्या शेवटी कोण किंवा काय असेल आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर प्रश्नार्थक वाचक सर्वनाम म्हणायचं. तर कोण आणि काय हे कोणते सर्वनाम आहे? प्रश्नार्थवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? स्वतः, आपण
आणि निजी हे तीनच आहेत मित्रांनो. आणि दर्शकवाचक सर्वनाम हा ही हे संबंधीवाचक सर्वनाम आताच बघितलं आपण, जो जी जे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम हे आत्मवाचक सर्वनाम हे स्वतः, आपण, निज हे आत्मवाचक सर्वनाम आहेत मित्रांनो. तर आत्मवाचक सर्वनाम आपण, स्वतः, निज हे आत्मवाचक सर्वनाम आहे. 9वा प्रश्न आहे, कोण, कोणी, 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 काही हे कोणते सर्वनाम आहेत? कोणी आणि काही हे कोणते सर्वनाम आहेत? कोणी आणि काही हे प्रश्नार्थवाच्य सर्वनाम कोणकोणते आहेत? कोण आणि काही. पण मित्रांनो इथं अनिश्चित सर्वनाम आहे. कोणी आणि काय हे अनिश्चित सर्वनाम आहेत. प्रश्नार्थवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? कोण आणि काही. संबंधीवाचक सर्वनाम कोणते आहेत? जो जी जे. आणि दर्शकवाचक सर्वनाम हा ही हे तो ती ते. हा ही हे जवळच्या वस्तूकरिता वापरतात आणि तो ती ते हे दूरच्या वस्तूकरिता वापरतात. 10वा प्रश्न आहे, आपण हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनाम आहेत? आपण हे कोणत्या पुरुषातील सर्वनाम आहेत? पुरुषातील सर्वनाम आहेत. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होतं, सर्वनामाची एकूण 6 प्रकार पडतात. सर्वनामाची एकूण 6 प्रकार पडतात. कोणकोणते पडतात? पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शकवाचक सर्वनाम, आणि दुसरा दर्शक, आणि तिसरा संबंधीवाचक, आणि 14 प्रश्नार्थक, आणि 5वा सामान्य, आणि 6वा आत्मवाचक. तर मित्रांनो प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे 3 प्रकार पडतात मित्रांनो. कशाचे? पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? 3. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. पण आपण हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम आहे की द्वितीय आहे की तृतीय आहे, हे तुम्हाला विचारले आहे मित्रांनो. तर आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? मी आहे, आम्ही आहे, आपण आहे आणि स्वतः आहे. हे स्वतःसाठी वापरलेले असतात मित्रांनो. बोलणारा जर स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतात त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपण म्हणतो. आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? जे समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी जी सर्वनाम वापरले जातात त्याला आपण द्वितीयवाचक सर्वनाम म्हणतो. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? ज्याच्याबद्दल बोलण्याऐवजी किंवा लिहिण्याऐवजी ज्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामाच्या जो आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी जो वापरतो त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. तर आपण हे कोणत्या पुरुषातील सर्वनाम आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम लक्षात ठेवा मित्रांनो, मी, आम्ही, आपण आहे. आणि मी, आम्ही, आपण. आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तू, तुम्ही, आपण, स्वतः. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तो, ती, ते, त्या. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 11वा प्रश्न, तू हे कोणत्या पुरुषातील सर्वनाम आहे? हे कोणत्या? प्रथम पुरुषाच, द्वितीय पुरुषा आणि तृतीय पुरुषातील सर्वनाम. तर मित्रांनो तू आपण कोणासाठी वापरतो? तू हा दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो. उदाहरणार्थ आहे मित्रांनो, आपण त्याला दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो तू, म्हणजेच द्वितीय. आणि प्रथम कोणकोणते आहेत? मी, आम्ही, आपण. जसा तू एवढा लाडू खातो का? तू आंबा खातो का? तू, तुम्ही, आपण. तुम्ही, आपण, स्वतः आहे मित्रांनो. तू म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी जर वापरत असेल तर त्याला तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर 11व्याचे उत्तर आहे मित्रांनो द्वितीय. आणि तृतीय कोणकोणते आहेत? तो, ती, ते, त्या. आणि अनिश्चित कोणते आहेत? कोण आणि काय हे सर्वनाम आहेत. तर सर्वनामाची एकूण प्रकार किती पडतात मित्रांनो? 6. आणि एकूण सर्वनाम किती आहेत? सर्वनामाचे प्रकार 6 पडतात पण एकूण सर्वनाम 9 आहेत. तो हे कोणत्या पुरुषातील सर्वनाम आहे? तो हे. आता अगोदर आपण काय बघितलं होतं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आहे तो हे कोणत्या पुरुषवाचक? मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मध्ये काय काय येते? मी, आपण, स्वतः. आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू, तुम्ही, आपण. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तो, ती, ते. तर मित्रांनो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तो, ती, ते आहे. म्हणजेच तो हे पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? खालील आत्मवाचक सर्वनाम मी, तो,
तो स्वतः आत्मवाचक सर्वनाम मित्रांनो स्वतः आहे. आत्मवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? तीनच आहेत. आपण, स्वतः, निज. त्याच्यानंतर आहे 14वा प्रश्न, ज्याने ज्याने मेहनत केली तो यशस्वी झाला. यात जो आणि तो हे कोणते सर्वनाम आहेत? ज्याने मेहनत केली तो यशस्वी झाला, हे यात जो तो कोणते सर्वनाम आहेत? दर्शकवाचक सर्वनाम, संबंधीवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक, अनिश्चित. तर मित्रांनो इथं जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. ज्याने मेहनत केली तो. मित्रांनो जो तो हे जे शब्द असतात ते संबंधी दर्शवतात, त्यांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, हा माझा मित्र आहे. तर हा माझा मित्र आहे. तर हा कोणता आहे? हा कोणते सर्वनाम आहे? तर हा सर्वनाम दर्शकवाचक सर्वनाम आहे. मित्रांनो ते तुम्ही सर्वनाम म्हणजेच काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. आणि सर्वनामाचे प्रकार किती पडतात? 6 पडतात. आणि एकूण सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर कोण आला याच्यामधील कोण आला, तर कोण आला मित्रांनो, तर इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजेच हा प्रश्नार्थक वाचक सर्वनाम आहे. जर कोण आला इथं प्रश्नार्थक चिन्ह नसता तर काय झाला असता? हा अनिश्चित सर्वनाम झाला असता. तर कोण हा मित्रांनो प्रश्नार्थक वाचक सर्वनाम आहे. 16वा प्रश्नाच्या प्रश्नार्थ. आता 17वा प्रश्न आहे, कुणीतरी दार ठोकावले. तर कुणीतरी हे कोणते सर्वनाम आहे मित्रांनो? प्रश्नार्थक वाचक सर्वनाम आहे का? संबंधीवाचक सर्वनाम आहे का? नाही. अनिश्चित सर्वनाम. कुणीतरी म्हणजे कोणीतरी दार ठोकावले म्हणजे निश्चित आपल्याला सांगता येत नाही. असा मित्रांनो इथं कुणीतरी दार ठोकावले. कोण दार ठोकावले हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. त्याला कुणीतरी दार ठोकावले, तो आहे सी ऑप्शन, अनिश्चित सर्वनाम. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वनामाचा उपयोग कशासाठी केला जातो? कशासाठी केला जातो? तर सर्वनाम म्हणजेच काय? नामाऐवजी वापरल्या जाणारे विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजेच नामाच्या ठिकाणी जो आपण शब्द वापरतो, सर्वनाम वापरतो, त्याला आपण सर्वनाम. तर हे आहे नाम टाळण्यासाठी, वाक्य सुंदर करण्यासाठी, नामाऐवजी वापरण्यासाठी किंवा क्रिया दर्शविण्यासाठी. तर मित्रांनो सर्वनामाचा उपयोग काय आहे? नामाऐवजी वापरण्यासाठी. म्हणजेच नामाऐवजी सर्वनाम म्हणजेच काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे मित्रांनो, मी स्वतः कामे केली. तर स्वतः बघा, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? मी स्वतः कामे केली म्हणजे मी स्वतः कामे केली. तो स्वतःसाठी म्हणत आहे मित्रांनो, तो स्वतःसाठी म्हणत आहे. तर मी स्वतः काम केली हे कोणते सर्वनाम आहे? स्वतः पुरुषवाचक सर्वनामाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय. पण इथं पुरुषवाचक सर्वनाम आहे का? ह्या 4 ऑप्शन मध्ये पुरुषवाचक सर्वनाम आहे का? नाही, पुरुषवाचक सर्वनाम नाही आहे. तर आता स्वतः मग काय येते? स्वतः मग 3च आहेत. आपण आत्मवाचक सर्वनाम किती आहेत? 3 आहेत. आपण, स्वतः आणि निज हे 3च आहेत. आपण, स्वतः आणि निज हे 3च आहेत. दर्शकवाचक सर्वनाम कोणकोणते येते? हा, ही, हे आणि तो, ती, ते. हा, ही, हे जवळच्या व्यक्तीसाठी आणि तो, ती, ते हे दूरच्या व्यक्तीसाठी वापरतात, म्हणून हे स्वतः. आता त्याच्यानंतर आहे मित्रांनो प्रश्नार्थक वाचक सर्वनाम. प्रश्नवाचक सर्वनाम कोण काय आणि अनिश्चित सर्वनाम पण कोण काय याच्यात. पण जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो तेव्हा प्रश्नवाचक सर्वनाम म्हणायचं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 20वा प्रश्न, जे काम करतात ते यशस्वी होतात. तर मित्रांनो जो, जी, जे हे कोणते सर्वनाम आहेत? संबंधीवाचक सर्वनाम. जो, जी, जे हे संबंधीवाचक सर्वनाम आहेत. त्याच्यानंतर खालीलपैकी मित्रांनो तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहे? फक्त तुम्ही सर्वनाम म्हणजेच काय हे लक्षात ठेवा. सर्वनामाचे प्रकार किती? सर्वनामाचे एकूण प्रकार 6 पडतात, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एकूण सर्वनाम किती आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो. तुमचा पूर्ण चॅप्टर कंप्लीट आहे. याच्यावरच वारंवार एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले असतात. तर आता मित्रांनो आपण इथं 50 आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किप करून बघा नको. हे प्रश्न तुम्ही बघितल्या तर तुम्हाला पूर्ण
चॅप्टर तुम्हाला पाठ होऊन जाईल आणि दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही. चला, 21 खालीलपैकी कोणते 21वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रश्नवाचक सर्वनाम आहे? तर आपल्याला प्रश्नवाचक सर्वनाम जसा दिसला तसा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे मित्रांनो. कोण 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 किंवा काय, कोण किंवा काय, जे कोण किंवा काय, कोणी किंवा काय. तर कोण कोणी किंवा काय, जो काय आहे संबंधीवाचक, तो काय आहे, तो हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम, आणि हा दर्शकवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, आपण सर्वांनी प्रयत्न केला. आपण सर्वांनी प्रयत्न केला. तर आपण कोणते सर्वनाम आहे? आपण हे कोणते सर्वनाम आहे? आपण सर्वांनी प्रयत्न केला. आपण सर्वांनी प्रयत्न म्हणजे आपण सर्व मिळून, म्हणजे स्वतः, आपण सर्वांनी स्वतः प्रयत्न केला मित्रांनो. तर ते कोणते आहे? आपण सर्वांनी प्रयत्न केला म्हणजेच ते द्वितीय. आपण दुसऱ्याला म्हणतो. आपण मी स्वतः नाही, मी प्रयत्न केला असता तर स्वतःसाठी झाला असता. पण आपण सर्वांनी म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणतो. आपण द्वितीय म्हणजेच इथं काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण दुसऱ्यासाठी, आपण आपण सर्वांनी प्रयत्न केला. आपण कोणाला म्हणत आहोत? दुसऱ्याला प्रयत्न आपण सर्वांनी प्रयत्न केला म्हणजेच आपण हे सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे मित्रांनो, कारण की तो स्वतःसाठी म्हणत आहे. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे, तुम्ही हे कोणते सर्वनाम आहे? तुम्ही हे कोणते सर्वनाम आहे? तर मित्रांनो, पहिला आहे तुम्ही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि द्वितीय. प्रथम म्हणजे मध्ये काय येते? मी आपण स्वतः, आणि द्वितीय म्हणजे तो तुम्ही, तू तुम्ही आपण आणि स्वतः मित्रांनो. पण आपण जेव्हा दुसऱ्यासाठी वापरतो, जसं आपण याच्यामध्ये मूलकल्पन होतात, आपण यात आत या म्हणजे आपण यात आत या म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणतो की तुम्ही आत या त्याला. तर 23व्या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही हे कोणते सर्वनाम आहे? तुम्ही हे द्वितीयवाचक सर्वनाम. तुम्ही हे द्वितीयवाचक सर्वनाम. द्वितीयवाचक सर्वनाम कोणकोणते आहे? तू तुम्ही आपण आणि स्वतः. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे, ती पुस्तक वाचते. ती हे कोणते सर्वनाम आहे? ती हे दर्शकवाचक सर्वनाम आहे. ती हे दर्शकवाचक. तोच मुलगा जिंकला. तोच हा शब्द कोणता सर्वनाम आहे? तोच हा सर्वनाम कोणता? तोच मुलगा म्हणजे तोच मुलगा दिसला ना. आपण दर्शकवाचक सर्वनाम आहे मित्रांनो. दर्शकवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? हा, ही, हे जवळच्या व्यक्तीसाठी वापरतात, आणि तो, ती, ते हे दूरच्या व्यक्तीसाठी वापरतात. त्यांना दर्शकवाचक सर्वनाम म्हणतात. खालीलपैकी कोणते अनिश्चित सर्वनाम कोणकोणते आहेत? तुमच्या मेंदूमध्ये फिट झाले पाहिजे मित्रांनो. अनिश्चित सर्वनाम कोणकोणते आहेत? हा, ही, हे. अनिश्चित सर्वनाम कोण आणि काय. तर अनिश्चित सर्वनाम कोण आणि काय हे कोणते आहेत? प्रश्नवाचक सर्वनाम. आणि अनिश्चित सर्वनाम काही म्हणजेच निश्चितपणे सांगता येत नाही ते असे काही सर्वनाम आहेत मित्रांनो. काही सर्वनाम आहेत. त्याच्यानंतर 27वा प्रश्न आहे, जो शिकतो तो पुढे जातो. जो आणि तो हे शब्द मित्रांनो दर्शकवाचक सर्वनाम आणि संबंधीवाचक सर्वनाम नेहमी येतात, जोडून येतात. त्याला मित्रांनो तो हे कोणते सर्वनाम आहे? तो इथं मित्रांनो तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. तर तो आहे तो हा संबंधीवाचक सर्वनाम आहे. जेव्हा जो व तो हे जोडून येतात तेव्हा त्याला संबंधीवाचक सर्वनाम म्हणायचं, दर्शकवाचक सर्वनाम म्हणायचं नाही. तर आत्मवाचक सर्वनाम किती आहेत मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम 3 आहेत. लक्षात ठेवा. कोणकोणते? स्वतः आणि निज. त्याच्यानंतर 28वा प्रश्न आहे, हे माझे घर आहे. हे सर्वनाम कोणते आहे? हे माझे घर आहे. हे माझे घर. तर ह्या वाक्यातील हे कोणते सर्वनाम आहे? हे दर्शकवाचक सर्वनाम आहे. हा, ही, हे जवळच्या व्यक्तीसाठी वापरतात. दर्शक सर्वनाम किती आहे? 6. हा, ही, हे जवळचे, आणि दूरच्या व्यक्तीसाठी तो, ती, ते, हे. आणि प्रश्नार्थक सर्वनाम कोणकोणते आहेत? कोण आणि काय. आणि अनिश्चित सर्वनाम कोणकोणते आहेत? काही, कोणीतरी म्हणजे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. 29वा प्रश्न कोणता आहे? स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः हे कोणते सर्वनाम आहे मित्रांनो?
पहिला आहे स्वतः. स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? आत्मवाचक स्वतः हे प्रश्नवाचक सर्वनाम नाही. इथं जर कधी ह्या चार ऑप्शन मध्ये जर ह्या असता कोणतं आपला पुरुषवाचक सर्वनाम असता तर तुम्ही स्वतः प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, पण इथं पुरुषवाचक सर्वनाम नाही आहे म्हणजेच हा आत्मवाचक सर्वनाम आहे. तर 29व्या प्रश्नाचे उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. 30वा प्रश्न आहे काही लोक उशिरा येतात. तर काही हे कोणते सर्वनाम आहे? काही हे अनिश्चित सर्वनाम. काही लोक अनिश्चित म्हणजे कोणते लोक उशिरा येतात हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. अशा नामाला काही हे सर्वनाम कोणते आहेत? अनिश्चित सर्वनाम आहेत. 31 सर्वनामाचे एकूण प्रमुख प्रकार किती मानले जातात? सर्वनामाचे मित्रांनो एकूण प्रमुख प्रकार 6 मानले जातात. मी तुम्हाला सांगितले होते. आता सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत तर तुम्ही लिहून टाका, नोट करून टाका. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शकवाचक सर्वनाम, तिसरा आहे संबंधीवाचक सर्वनाम आणि चौथा आहे प्रश्नार्थवाचक सर्वनाम आणि पाचवा आहे सामान्य सर्वनाम आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर 32वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते दर्शक सर्वनाम आहेत? खालीलपैकी कोणते दर्शक सर्वनाम आहेत? दर्शक म्हणजेच दाखविणे. दर्शक म्हणजेच दाखवणे. जे दूरशी वस्तू दाखवण्याकरिता वापरतात. तिथं आहे का हा ही ये जो जी जे हा ही हे तो तिथे आहे का हाय. हा म्हणजेच हा म्हणजे ऑप्शन बी आहे मित्रांनो. तर दर्शकवाचक सर्वनाम कोणते आहेत? हा. त्याच्यानंतर 33वा प्रश्न आहे मी आम्ही ही कोणती मी आम्ही ही कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? मी आम्ही ही कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? मी आणि आम्ही. तर मित्रांनो मी आणि आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मी आणि आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर 34वा प्रश्न आहे तू तुम्ही ही कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? तू व तुम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तू व तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. कारण की आपण पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार किती पडतात? 3 पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आहे तो ती ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तो ती ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तो ती ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तृतीय. आणि प्रथम कोणते आहेत? मी आम्ही आपण स्वतः. आणि द्वितीय तुम्ही तुम्हाला आणि तृतीय तो ती ते. आत्मवाचक सर्वनाम किती आहेत मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम फक्त 3 आहेत. स्वतः, आपण आणि निज. त्याच्यानंतर 36वा प्रश्न आहे जो विद्यार्थी अभ्यास करतो तर जो हे कोणते सर्वनाम आहे? ह्या वाक्यातील हे सर्वनाम कोणते आहे? जो अभ्यास करतो म्हणजे जो तिथं संबंध दर्शवितो मित्रांनो. संबंधी सर्वनाम आहे. हा कोणता आहे? संबंधी. 37वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आत्मवाचक सर्वनाम आहेत? खालीलपैकी कोणते आत्मवाचक सर्वनाम? आत्मवाचक सर्वनाम कोणते आहेत? आत्मवाचक सर्वनाम किती आहेत? आत्मवाचक सर्वनाम फक्त 3 आहेत. आपण स्वतः निज. तर स्वतः हा आत्मवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर कोणीतरी मदत केली. तर कोणीतरी हे कोणते सर्वनाम आहे? ह्या वाक्यातील कोणीतरी मदत केली तर कोणीतरी हे कोणते सर्वनाम आहे? कोणीतरी हे अनिश्चित सर्वनाम आहे. कारण की कोण मदत केले हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. असेच याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतर 39वा प्रश्न आहे तोच माझा मित्र आहे. तर तोच हे कोणते सर्वनाम आहे? तोच माझा मित्र आहे. तोच हे कोणते सर्वनाम आहे? तोच म्हणजेच दर्शकवाचक सर्वनाम. आपण तोच माझा मित्र आहे त्याला आपण दर्शवतो मित्रांनो. आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की तोच माझा मित्र आहे, तो म्हणजेच दर्शक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर 40वा प्रश्न आहे कोणाने हे केले. हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे मित्र? तर मित्रांनो इथं प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. हा तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे तर तुम्ही डायरेक्ट डोळे झापून उत्तर लिहा. प्रश्नार्थक वाचक सर्वनाम कोणाने हा कोणता आहे? प्रश्नार्थक वाचक सर्वनाम. त्याच्यानंतर 41वा प्रश्न आहे सर्वनामाचा उपयोग टाळण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? मित्रांनो हे प्रश्न वारंवार एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. तर सर्वनामाचा उपयोग टाळण्यासाठी कोणता शब्द वापरतात? सर्वनामाचा उपयोग टाळण्यासाठी कोणता शब्द वापरतात मित्रांनो? सर्वनामाचा उपयोग टाळण्यासाठी
कोणता शब्द वापरतात? तर 41वा हे सर्वनामाचा उपयोग टाळण्यासाठी सर्वनामच वापरतात. म्हणजेच मित्रांनो इथं काही पाहिजे होता, नामाचा उपयोग नामाचा उपयोग टाळण्याकरिता कोणता शब्द वापरतात? तर नामाचा उपयोग टाळण्याकरिता सर्वनाम वापरतात. 42वा हेच बरोबर आहे. तर हेच हे कोणते सर्वनाम आहे? हेच बरोबर आहे, म्हणजे आपण दर्शवितो मित्रांनो की हेच बरोबर आहे, म्हणजेच हा दर्शकवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे, ज्याने जिंकले तो आनंदी होतो. ज्याने जिंकले तो आनंदी होतो. तर ज्याने हे कोणते सर्वनाम आहे? ज्याने हे कोणते सर्वनाम आहे? तर ज्याने जिंकले तो आनंदी होतो. जो जिंकले तो आनंदी होतो, असाही होऊ शकते मित्रांनो. तर जो संबंध येतो त्याला काय म्हणतो आपण? संबंधीवाचक सर्वनाम म्हणतो. आत्मवाचक सर्वनाम कोणते आहेत सांगा एकदा? आत्मवाचक सर्वनाम फक्त 3च आहेत. कोणते? आपण, स्वतः, निज. आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो 44वा प्रश्न, मीच हे केले. मीच हे केले. तर मीच हे केले आत्मवाचक सर्वनाम आहे का? दर्शकवाचक सर्वनाम आहे का? नाही. तर पुरुषवाचक. मीच स्वतः केले म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, कारण की मी स्वतः केले म्हणते तो, म्हणून. त्याच्यानंतर आहे 45वा प्रश्न, आपण स्वतः प्रयत्न करूया. स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? मित्रांनो, इथं जर हे याच्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम जर असता तर तुम्ही म्हटले असता की पुरुषवाचक सर्वनाम, पण इथं पुरुषवाचक सर्वनाम आहे का? नाही. तर मग डोळे झापून तुम्ही काय करा? ऑप्शन बी, आत्मवाचक सर्वनाम. खालीलपैकी 46वा प्रश्न कोणता आहे मित्रांनो? खालीलपैकी कोणते संबंधी सर्वनाम आहे? तर संबंधी सर्वनाम कोणते आहेत? जो, जी, जे, तो, ती, ते, जे जोडून येतात ते. तर मित्रांनो संबंधवाचक सर्वनाम जो आहे, जो, जी, जे हे. त्याच्यानंतर 47वा प्रश्न आहे, काहीतरी चुकले आहे. काहीतरी. मित्रांनो हा काहीतरी प्रश्न वारंवार एक्झाम मध्ये विचारत असतो. काहीतरी हा कोणता प्रश्न आहे? दर्शकवाचक सर्वनाम आहे. त्याच्यानंतर 48वा प्रश्न आहे, तो हाच मुलगा आहे. हाच तो मुलगा आहे. हे कोणते सर्वनाम? तर हा कोणता सर्वनाम आहे? दर्शक. आणि दर्शक सर्वनाम म्हणजेच काय? दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्याकरिता जे शब्द वापरतात त्यांना दर्शकवाचक सर्वनाम म्हणतात. आणि जवळची वस्तू दाखवण्याकरिता कोणते शब्द वापरतात? तो, ती, ते. जवळची वस्तू दाखवण्याकरिता हाही वापरतात, आणि दूरची वस्तू दाखवण्याकरिता तो, ती, ते हे सर्वनाम वापरतात. त्याच्यानंतर आहे 49वा उदाहरण, तो स्वतः आला. स्वतः ते कोणते सर्वनाम आहे? स्वतः हे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर 50वा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा, कोणाला तरी मदत करा. म्हणजेच कोणाला हा कोणता कोणाला तरी हे कोणते सर्वनाम आहे? कोणाला तरी हे कोणते सर्वनाम आहे? मित्रांनो कोणाला तरी मदत करा म्हणजे ते सांगत आहे त्यांना की दर्शवित आहे, म्हणजेच तो दर्शक सर्वनाम आहे मित्रांनो. दर्शक. संबंधी सर्वनाम कोणकोणते आहेत? संबंधी सर्वनाम, एकूण संबंधी सर्वनाम किती आहेत? संबंधी सर्वनाम आपण दुसऱ्याशी संबंध दर्शवितो त्याला संबंधीवाचक सर्वनाम म्हणतात. आणि दर्शकवाचक सर्वनाम जे आपण दुसऱ्याला दाखवण्याकरिता वापरतो, दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्याकरिता वापरतो त्यांना आपण दर्शकवाचक सर्वनाम म्हणतात. जर मित्रांनो हे आहेत मित्रांनो एकूण 50 प्रश्न. हे जर तुम्ही मित्रांनो केल्या तर तुम्हाला एकदा तुम्ही सर्वनाम चॅप्टर बघितला तर पूर्ण एकूण एक सर्वनामावर इथं प्रश्न घेतलेले आहेत, सरावही आहेत आणि जी एक्झाम मध्ये आलेली आहेत ते. जर मित्रांनो याची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही 9637064374 ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा मित्रांनो. व्हॉट्सअपवर हाय म्हणून पाठवा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नोट्स प्रोव्हाइड केल्या जायचे. जर मित्रांनो तुम्हाला याचे उत्तर हवे असतील तर मी इथं उत्तर तुम्हाला लिहून दिलेले आहेत, आन्सर. तर थँक्यू मित्रांनो. जर तुम्ही आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.